कर्जत तालुक्यातील कडाव जिल्हा परिषदेचे अपक्ष उमेदवार भगवान हिरुमणे यांच्यावर प्रचारादरम्यान भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दिनांक 30 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सुमारास भगवान हिरुमणे हे आपला प्रचार करण्यासाठी कडाव जिल्हा परिषदेतील पोसरी या गावी गेले असता त्यांच्यावर अज्ञात इसमाकडून हल्ला करण्यात आलाय। यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत। भगवान हिरुमणे हे पिंपलोली गावातील सुशिक्षित तरुण असून ते कडाव जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी लढत आहेत। भगवान मुने हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना सामाजिक कार्याची चांगलीच आवड आहे। गावोगावी फिरून जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या ते आपल्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडत असतात। आपल्या हातून चांगले सामाजिक कार्य घडावे या उद्देशाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला असून ते कडाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढत आहेत। मात्र 30 जानेवारी रोजी विभागातील पोसरी या गावात प्रचार करत असताना सायंकाळच्या वेळेस एका अज्ञात इसमाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात भगवान मुने यांना किरकोळ दुखापत झाली आहे। मात्र भगवान मुने यांनी तत्परता दाखवत तात्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठले व झालेल्या हल्ल्याबाबत तात्काळ तक्रार नोंदवली असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उमेदवार भगवान हिरुमणे यांनी केली आहे। या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा हल्ला राजकीय हेतूने करण्यात आला असावा असे चित्र दिसून येत आहे। उमेदवारावर झालेल्या या भ्याड हल्ल्याबाबत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी कुमार भगवान हिरुमणे, रायगड जिल्हा परिषद सदस्य कडाव गटातून मी आता अपक्ष पदाचा उमेदवार आहे आणि या उमेदवारीचा आजपासून मी प्रचार करत असताना प्रचार हा मी कर्जतमधील पोसरी या गावामध्ये आज प्रचार करत होतो आणि येथे प्रचार करत असताना जी काही अंगणवाडी आहे या अंगणवाडीच्या इथे समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेशद्वार, त्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक छोटासा रस्ता आहे। त्या रस्त्यावरती उभा असताना आणि प्रचार संपून मी तिथून घरून निघत असताना मला माझ्यावरती एक अज्ञात इसमाने भ्याड हल्ला केलेला आहे। यामध्ये भ्याड हल्ला करून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि ते इसम तिथे दबा धरून होते। त्याच्यासोबत एक दुसरे कोणीतरी इसम देखील 2 व्हीलरवरती होते अशी मला माहिती तिथे बघणाऱ्यांकडून भेटलेली आहे आणि ते दोघेही लोक माझ्यावरती हल्ला करून तिथून पसार झालेले आहेत। त्यानंतर मला तेथील ग्रामस्थांनी थोडा धीर दिला आणि त्यानंतर मी तिथे थोडा वेळ काही थांबून मी आता पोलीस स्टेशन कर्जत इथे आलेलो आहे। पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर मी आता NCR देखील दाखल केलेले आहे आणि अशा प्रकारचा मी जेव्हा अपक्ष उमेदवार असताना प्रचार करत असतो, नक्की आता आपल्या ह्या देशामध्ये लोकशाही आहे का, तर लोकशाही संपत चाललेली आहे हेच समजत नाही। आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा समाजासाठी लढत असतात आणि लढता लढता आम्ही अशा प्रकारचे या निवडणुका लढवण्यासाठी देखील एक प्रयत्न करत असतो, तेव्हा अशा प्रकारचे भ्याड हल्ले होत असतात। नक्की आम्ही अशा प्रकारच्या निवडणुका लढवाव्या की नाही, सामान्य माणसांनी निवडणुका लढवाव्या की नाही हा प्रश्न आता उपस्थित तयार होत आहे। अशा प्रकारची समस्या जर ह्या कर्जत तालुक्यामध्ये असेल तर नक्कीच अशा प्रकारचं जे काही गोष्टी आहेत, जे काही हल्ले होतात किंवा ज्या काही अशा घटना घडत असतात ते या घटनांना कारणीभूत कोण आहे, अशा प्रकारचे गुन्हेगार, गुंडगिरी प्रवृत्तीची लोक या तालुक्यामध्ये फिरत आहेत। अशा प्रकारे लोकांची ह्या कठोर कारवाई प्रशासन, शासन का करत नाही? अशा प्रकारे आमच्यासारख्या सामान्य माणसाला हल्ले जर होत असतील तर येथील जे काही जनता आहे ती अशा प्रकारे कोणाकडे बघणार? कारण की जर प्रशासनाने लक्ष नाही दिले तर अशा प्रकारेच्या जे काही गुन्हेगारीची जे काही प्रवृत्तीची गोष्टी आहेत त्या वाढत जात आहेत आणि अशा प्रकारे आमच्यासारख्या सामान्य माणसांना आता प्रचार करू की नाही, इलेक्शन लढवू की नाही, अशा प्रकारची आता सिच्युएशन तयार झालेली आहे। आणि मी प्रचार करत असताना मला आता मी NCR तर दाखल केलेलीच आहे, परंतु इथून पुढे मला जो काही प्रचार करायचा आहे त्या प्रचारासाठी मला पोलीस संरक्षण द्यावे असे मी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देखील विनंती करतो आणि महाराष्ट्र शासन पोलीस यांच्याकडे देखील विनंती करतो आणि घडलेल्या सगळ्या या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। त्यानंतर मी आता ही NCR पोलीस स्टेशन कर्जत येथे दाखल केलेली आहे। तर माझी पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की अशा प्रकारचे जे काही गुन्हेगार आहेत यांना तात्काळ लवकर पकडून तेथील CCTV असतील सगळे चेक करून या लोकांना पकडून यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि लोकशाहीचा तुम्ही जो काही वापर आहे तो चांगल्या प्रकारे करावा। आम्हाला देखील त्याचा चांगला वापर करता येईल आणि या गुन्हेगारांना लवकरच पकडून त्यांना जेरबंद करावे अशी मी शासन, प्रशासन आणि पोलिसांकडे मागणी करत आहे।